झुरळांपासून आपण सगळेच खूप त्रासलेले आहोत। यांच्यावर उपाय करण्यामध्ये आपण खूप थकून गेलो, कितीही स्प्रे मारला तरीही हे जात नाही। घराच्या कानाकोपऱ्यात हे आहेत, तर यासाठी आपण घरगुती उपाय करून एक ट्रिक करणार आहोत, जेणेकरून आपल्या घरातील सगळे झुरळ जे आहेत ते 100% घरातून पळून जातील आणि परत येणारही नाही। तर आपल्याला त्यासाठी सगळ्यात पहिले एक छोटंसं पातेलं घ्यायचं आहे। त्या पातेल्यामध्ये 1 ग्लास भर पाणी घ्यायचं आहे। यापेक्षाही जास्त तुम्ही घेऊ शकता, क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते। तर बघा, या ठिकाणी आपण पाणी घेतलेलं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेजपत्ता। तेजपत्ता आपल्या घरातील कुठल्याही प्रकारचे जे मसाले आहेत त्यामध्ये आपण टाकू शकतो। आपण याच्यात 4 ते 5 लवंगा टाकले आहे, तुम्ही यापेक्षाही जास्त टाकू शकतात। आपण याला छान अशी उकळी येऊ देणार आहोत। लवंगा आणि तेजपत्ता आणि दालचिनी आपल्याला हे तिघही टाकून घ्यायचे आहे। तुमच्याकडे दुसरेही प्रकारचे मसाले असतील, खडे मसाले, तर तुम्ही या पाण्यात उकळू शकता आणि छान उकळी येईपर्यंत आपल्याला याला उकळून घ्यायचं आहे। त्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे आणि आपण याला 2 बाउल मध्ये ट्रान्सफर करणार आहोत। बघा, आपण 2 वस्तू करणार आहोत। यापासून एक तर आपण झुरळ पळवणार आहोत आणि दुसरं तर आपल्याला पळवायचे आहे ते ढेकणं। तर यासाठी आपल्याला 2 ठिकाणी आपण याला असं ट्रान्सफर करून घेणार आहोत। बघा, तर आपण 2 ठिकाणी करणार आहोत, परंतु तुम्ही हा जो उपाय करणार आहात तर त्यासाठी तुम्ही पहिले सगळ्या घराची साफसफाई करायची आहे। त्याच नंतर हा उपयोग तुमच्या कामात येणार आहे। ज्या ठिकाणी झुरळांचे अंडे आहेत ते आपल्याला मटकीच्या आकाराचे दिसतात, बघा जशी मटकीच पडलेली आहे, पण ते झुरळ असतात, ती साफसफाई करायची, नंतरच हा उपयोग करायचा। बघा, आपण 1 बाउल घेतला, त्यामध्ये आपण टाकलेला आहे बेकिंग सोडा। तुम्ही या ठिकाणी इनोही टाकू शकतात आणि आपल्याला नंतर घ्यायचं आहे लिंबू। तर लिंबूही आपल्याला अर्धा यामध्ये पिळून घ्यायचं आहे पूर्ण। तर छान असा पिळल्यानंतर सोडा आणि लिंबू जो आहे छान असं एकत्र करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे विनेगर। विनेगर टाकायचं आहे कमीत कमी 2 चम्मच। 2 चम्मच पेक्षा जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर त्याचा खूप जास्त उग्र वास येतो। तर बघा, छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण चम्मचच्या सहाय्याने। आणि बघा, तुमच्याकडे एखादी खाली बॉटल असेल, स्प्रेची बॉटल असेल, तर ती आपल्याला घ्यायची आहे। ही माझ्याकडे खाली बॉटल पडलेली होती, तर मी ही घेतलेली आहे। यामध्ये आपण हे सगळं ट्रान्सफर करून घेणार आहोत। आणि बघा, या ठिकाणी याला थंड होऊ द्यायचं, त्यानंतरच बॉटलमध्ये टाकायचं आणि जेही मिश्रण बनलेलं आहे त्यामध्ये जो सोडा डायल्यूट झालेला नाहीये तो पूर्णपणे डायल्यूट होऊ द्यायचा आणि थोडं बाकी असेल तर तो हाताने त्यामध्ये टाकून चांगलं शेक करून घ्यायचं, जेणेकरून ते सगळं डायल्यूट होऊन जाईल। बघा, या ठिकाणी मी छान असा स्प्रे लावून घेणार आहे आणि शेक करून त्याला आपल्याला अप्लाय करायचा आहे। हा उपाय आपण फक्त रात्रीच्या वेळेस करणार आहोत, जेणेकरून त्याचा वास किंवा त्याच्या असर आपल्या मुलांवर किंवा कोणावर होऊ नये, जेणेकरून रात्रीच्या वेळेस केल्यानंतर बघा अशा कोपऱ्यांमध्ये खूप ठिकाणी आपल्याला स्प्रे करायचा आहे। जिथे जिथे झुरळ येतात त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे। जिथे जिथे चढतात त्या ठिकाणी आपण भिंतींवर सुद्धा करू शकतो, काहीही हरकत नाही। ठीक आहे, तर हा दररोज रात्री 15 दिवस कंटिन्यू तर छान असा रिझल्ट आपल्याला इथे मिळणार आहे। तर दुसरा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये टाकणार आहोत आपण वॉशिंग पावडर। तुम्ही कुठल्याही प्रकारची वॉशिंग पावडर टाकू शकता आणि छान मिक्स करून घ्यायची, डायल्यूट करून घ्यायची। आणि बघा, यामध्ये छान मिक्स केल्यानंतर आपण याला असंच ठेवणार आहोत थंड व्हायसाठी। थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे विनेगर। विनेगर ऍड करून परत आपण याला छान असं मिक्स करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी ढेकणं आहेत त्या ठिकाणी आपल्याला याला मारायचं आहे। जसं की बेडचा कोना असतो, बेडचे काने कोपरे असतात, त्या ठिकाणी आपल्याला मारायचं आहे। आणि तुम्ही जशी आपण बॉटलमध्ये भरलं त्याच प्रकारे याला बॉटलमध्ये भरून छान असं ट्रान्सफर करायचं आणि ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मारायचं। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली आणि उपयोगात आली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय।